बघा 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 कसं आहे बघा, हे बैल आहेत. ही दादानी घेतलेला बैल बघा, काय ताकद बघा, ही आहे ताकद. खतरनाक खतरनाक आहे खतरनाक. 70,000 मध्ये ही जोडी गेलेली आहे. मंडळी बघा कशी बैल येतात आहे, सर्व विकण्यासाठी येत आहेत. हा पाहू शकता तुम्ही. जत्राला मशाची जत्रा आली र दादा, जायाची दांदल झाली रे. 5 ते 10,000 बैल आलेले आहेत. 5 ते 10,000 बैल आलेले आहेत. 70,000 रुपये जोडी आहे. एक आदात आहे, 4 दात आहे का. डांगी जातीची बैल आहेत. सुरुवाती 70,000 रुपये जोडी आहे बघा. 35,000 रुपये बघा, हे 35,000 रुपये. आणि डांगी जातीची बैल पाहायला मिळतात आहे. 20 ते 21 बैल तुम्ही घेऊन आलेले आहेत. 1,10,000. हे किती दात आहेत? एक 6 दात आहे, 2 दात. वयाचा फरक असतो. वयाचा फरक असतो, म्हणजे लहान असेल तर तो अदात असतो. त्यानंतर 2, 4 जोडी आपल्याला 1,00,000 रुपये मध्ये जोडी बघायला भेटतात. हे बघा, यासाठी जी जोडी आहे त्याची किंमत काय आहे? 60,000 रुपये आहे का. आणि किती दात आहे हा? हे आदात आहे का. चाल बोटी वगैरे सगळं मस्त, फिटनेस वगैरे चांगली आहे त्याची. बरोबर. ते बघून आम्ही बैल खरेदी आणि आता पडला आपल्याला 45ला. 45 गेलेला, 45 मध्ये गेला. ही म्हैसूर जातीची आहेत का? 1 नंबरची म्हैसूर जाती, 1 नंबरची जात. चला मंडळी, ज्याची आपण वर्षभर वाट पाहत होतो, म्हणजेच मुरबाडची म्हस यात्रा. आणि बैलप्रेमींसाठी बोलायला गेला तर खरेदी आणि विक्रेतीचा हा महोत्सव आणि हा यात्रा भरते. माझ्या मागे तुम्ही पाहू शकता, हा आपला इंट्रो आहे. अशा बरेचसे बैल आपल्याला बघायला भेटणार आहे. आणि हा जो मुरबाडचा महोत्सव असतो, ज्याला महाराष्ट्राची सर्वात मोठी यात्रा म्हटली जाते, ते तुम्हाला येत्या 3 जानेवारीपासून चालू होणार आहे. पण हा बैल बाजार 2 दिवसा अगोदरच भरतो, कारण की खरेदी विक्रीसाठी बरीचशी मंडळी येतात, बैलप्रेमी येतात. आणि तुम्हाला इथं कुठली बैलं असणार आहे, अदात असणार आहे, 2 दात 4 दात, जे पण काय बैलांची माहिती असणार आहे, सर्व आपल्या या व्लॉगच्या माध्यमातून घेऊया. तर त्याच्या पहिल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि काय काय होणार आहे ना, स्पेशल आपल्याला नवीन वर्षाला बघायला भेटणार. तर चला, व्लॉगची सुरुवात झालेली आहे. मंडळी इथं आपल्याला बैल बघायला भेटतात. हे बघा इथे या साईडला. आणि इथं खरेदी विक्रेतीसाठी बैल आहेत. ही जोडी आहे हे बघा या साईडला. दादा बैला गेलेत का, विकायला आणलेत का? झाली विक्री, झाली बैलांची विक्री झाली का? झाली. कितीला गेली बैला ही? 70ला जोडी. 70,000 मध्ये ही जोडी गेलेली आहे. आणि अजून किती बैला आणलेली दादा आपण इथं? 10-12 आणलेली होती का? तर आतापर्यंत किती गेलेली आहेत बैल? 3 दिलेत. म्हणजे 3 जोडी का सिंगल सिंगल 3? सिंगल 3 दिलेले. दादा कुठून आलेत आपण? अकोल्यावरून, नगर जिल्ह्यावरून आलेले आहेत. आणि ही यांची बैल आहेत. अशी 10 बैल आणलेली होती, तर 10 पैकी 3 बैला गेलेली आहेत. आणि अशी बरीचशी बैल आहेत. चला मंडळी, या साईडला आपल्याला बैल बघायला भेटतात. आणि इथं वेगवेगळी बैल अजून आहेत. या साईडला महाराष्ट्राचे कानेकोपऱ्यातून येत असतात मंडळी. इथं पण दादा कुठला बैल आहे? गावठी बैल. किती दात आहे, अदात आहे, काय बोलतात त्याला? 2 दात 4 दात. ओके. काय किंमत काय बैलांची? किंमत काय 20,000, 25,000, 30,000, 35,000. ओके. आणि भाव जास्त कमी होणारच आहे ना? आपण आलेत कुठून? आपण राजूर अकोले. अकोल्यावरून आलेले आहेत का? किती बैल घेऊन आलेत आज आपण? आपलेच बैल ही सर्व हे टोटल यांचीच बैल बघायला भेटणार आहे. आणि जर कोणाला पाहिजे असेल तर दादांचा नंबर, दादा नंबर सांगा एकदा तुमचा. 84 21 65 97 22. तर हे दादांचा नंबर आहे, त्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करा. आणि असे बरेचसे हा पूर्ण मार्केट भरलेलं आहे. इथे सर्व बैल विक्री आणि खरेदी करण्यासाठी आलेले मंडळी आहे. मंडळी बैल पाहू शकता तुम्ही, किती बैल आहेत आज इथे. कमीत कमी 5 ते 10,000 बैल आलेले आहेत. 5 ते 10,000 बैल आलेले आहेत. आणि खूप सारे वेगवेगळ्या व्हरायटीची, वेगवेगळ्या जातीची बैल आपल्याला बघायला भेटतात आहे. हे बघा, अजून पूर्ण खूप मोठा मार्केट आहे, जो एंडपर्यंत आपल्याला बघायला भेटणार आहे. खूप मोठा, म्हणजे खूप मोठा मार्केट आहे हा जो बैल बाजार आपण म्हणतो, म्हसेसरचा बैल बाजार. हे बघा इकडे पाहू शकता तुम्ही. आणि सर्व अशी वेगवेगळी जातीची, प्रजातीची आपल्याला बैल बघायला भेटतात आहे. तर चला मंडळी, आपल्याला अजून बैल बघायला भेटतात. दादा कुठल्या जातीची बैल ती? खिलारी बैल आहेत. आणि त्या जातीचं. आणि दादा आलेले आहेत. दादा आपण किती बैल घेऊन आलो होते आपल्या? या 5 बैल घेऊन आले आहेत. काय किंमत असणार आहे बैलांची? आता काय जसा भावता होईल तसा. तर एक सुरुवाती किंमत काय असणार आहे बैलांची? बैलांची किंमत तरी आता ही जोडी 70,000 रुपये. 70,000 रुपये जोडी आहे.
आणि हे काय आदात आहे, किती दात आहे ते बैल? एक आदात आहे, 4 दात आहे का? आणि पाहू शकता ही सर्व बैल आहेत. दादा कुठून आलेत आपण? शहापूरवरून. आपल्या ठाणे जिल्ह्यामधलीच मंडळी आहे. आणि हे बघा या साईडला सर्व इथे एवढा मोठा मार्केट बसलेला आहे. जर कोणाला बैल घ्यायचा असेल तर दादा आपला कॉन्टॅक्ट नंबर एकदा सांगाल का? 859102 2324. 2324 शेवटचा नंबर आहे. तर तुम्ही दादांचा नंबर आहे, यांच्याकडून कॉन्टॅक्ट करा. असे बरीचशी बैल खरेदी विक्रेती करत असतात. हे खूप सारा मोठा मार्केट भरलेला आहे. याला आपण नुसताच महाराष्ट्राचा सर्वात मोठा बैल बाजार मार्केट नाही म्हणत. हे बघा पाहू शकता तुम्ही मंडळी. सूरजनी इथे लोकांचा डायरेक्ट माहोलच कॅप्चर केलेला आहे. म्हणजे काय विषय माहिती आहे का? विषय असा आहे की त्याच्या हातामध्ये काय ते तुम्हाला सांगायची गरज नाही आहे. आणि कसं आहे, जिथं बैलगाडी असणार, बैल असणार, तिथं बैलगाडी प्रेमी असणारच, बैलप्रेमी असणार. आणि सूरज आहे, त्याच्या चॅनलवरती तुम्ही बघत असता. सूरज दातीलकर हा यूट्यूब चॅनल आहे त्याचा. आणि बरेचसे मुलाखती घेत असतो तो. सो त्याने उडवला आहे ड्रोन. सो त्याच्या व्लॉगमध्ये तुम्ही बघितलेलं असेल. आणि माझ्या व्लॉगच्या सुरुवाती पॉईंटमध्ये पण तुम्ही बघितलेलं इंट्रोमध्ये त्याच्याकडून आपण ड्रोनची फुटेज घेतलेले आहे. आणि बरीचशी मंडळी खरेदी विक्रेतीसाठी आलेले आहेत. ते आपण तिकडे पण बरेचसे अजून बाकी आहेत, तिकडे पण आपण जाऊया. या साईडला पण आपल्याला बैल बघायला. दादा कुठल्या जातीची बैल आहे ती? डांगी जातीची बैल आहेत. हे बघा या साईडला डांगी जातीची बैल पाहायला मिळतात आहे या साईडला. आणि यांची सुरुवाती 70,000 रुपये जोडी आहे. बघा या बैलांची किंमत 70,000 रुपये जोडी. जर तुम्ही घ्यायला याल तर भावतोलनी पण होऊ शकतो, कमी होर. आणि इकडे याची किंमत काय? 35,000 रुपये. बघा हे 35,000 रुपये आणि 70,000ला जोडी आहे. असे बरेचसे बैल इथं बघायला भेटतात आहे. बघा तुम्हाला पाहायला मिळतात आहे. हे सर्व जेवढे पण आपले बैलप्रेमी आहेत त्यांना सांगायची गरज नाही आहे हे बैल कसे आहेत, कुठल्या जातीचे आहेत. असे खूप सारा, खूप मोठा आहे. जेवढं आपण दाखवणार तेवढं कमी आहे. तरी आपल्याला जेवढं जमते आपण तेवढं थोडं काय दाखवतोय. चांगले चांगले बैल तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. हे बघा हे सर्व बैल पाहू शकता. या साईडला हे बैल कुठल्या जातीचे आहेत दादा? हे डांगी जातीचे. डांगी जातीचे आहेत का? तुम्ही किती एकूण बैल घेऊन आलेले आहेत? आम्ही एका गावचे म्हणजे 20-21 बैल घेऊन 20 ते 21 बैल तुम्ही घेऊन आलेले आहेत. आणि जोडीने विकायला गेले त्यांची किंमत काय आहे? आता यांची आहे 1,10,000. 1,10,000. हे किती दात आहेत? एक 6 दात, एक 2 दात. एक 6 दात आहे, 2 दात. आणि 2 दात आणि 6 दात मध्ये काय फरक असतं दादा? जर थोडक्यात आपल्या जेवढे पण व्ह्युअर्स आहेत त्यांना तुम्ही माहिती सांगू शकता का? हा म्हणजे 2 दातांचे 6 दात म्हणजे एक वयाचा फरक असतो. वयाचा फरक असतो. म्हणजे लहान असेल तर तो अदात असतो, त्यानंतर 2, 4, 6, 8 शेवटचा किती पर्यंत असतं? म्हणजे असा 8 दात पर्यंत. 8 दात पर्यंत वयस्कर आपला बैल होऊन जातो. तर हे बैल जेवढे पण आपण आता इथं विकायला आणतात त्याचा उपयोग आपण कशा कशासाठी यूज करू शकतो? त्याचा उपयोग आपण शेतीसाठी सगळं काही नाही का असं टोटल शेतातले काम आलं म्हणजे शेताची काम. आणि जे शर्तीला किंवा तुम्ही आपल्या घाटावर असेल किंवा आमच्या ठाणे जिल्ह्यात तुम्ही जेव्हा शर्ती येतात इकडून ते पण बैल वापरतात का? त्या ते बैल वेगळी असतात का शर्ती? म्हणजे इकडे जेवढे पण बैल असतात तेव्हा शेती कामासाठी किंवा ज्यांना आवड असतं ते इकडून बैल घेऊन जातात. बैल प्रेमी असतात, खरेदी विक्रेती चालू असतं. आणि आपली शेती म्हणजे ही बैलांच असते. बरोबर बरोबर. तर दादा आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा एकदा. 95 31 08 73. तर नक्की कोणाला बैल घ्यायचे असतील तर या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा तुम्ही. दादांना तुमच्याकडून पूर्ण सहकार्य होईल. जेवढी पण काय किंमत असेल कमी जास्त होणार. चला मंडळी या साईडला पण बैल वगैरे भेटतात. दादा कुठून आलेत आपण? जुन्नर तालुका म्हणजे नगर? जुन्नर तालुका आहे का? पुण्यावरूनच आहे का? ओके, पुण्यावरून आले आहेत. आपण किती बैल घेऊन आले दादा? 7 ते 8 बैल होती. आणि कसं खरेदी विक्रेती चालू आहेत तर लोक येतात खरेदी करण्यासाठी. तर आपल्याकडे आज जोडीने आहेत का सिंगल बैल आहेत दादा? काय किंमत आहे सिंगल आणि जोडीने बैलाची? बैलाची एकाची सफेदची 50,000. सफेदची 50,000. आणि ही मधली जी जोडी आहे त्याची किंमत काय आहे? 60,000 रुपये आहे का? आणि हे बोलण्याचा हवा आहे, जर कोणाला घ्यायचं असेल तर कमी जास्त होणार आहे. तर तुमचा एकदा नंबर सांगाल का? 93 22 89 14 11. ओके. तर दादा इकडून. आणि दादा लोक आपण विकत घेण्यासाठी आलेले आहेत. कुठून आलेत आपण? शहापूरवरून आलेच. म्हणजे आपल्या ठाणे जिल्ह्यात जो तालुका आहे शहापूर तिथूनच आलेले आहेत. तर तुम्ही दरवर्षी येत असता का? आवड म्हणून घेत असता. बैलांचा वापर कशासाठी करता? शेकड्यासाठी किंवा शेतीसाठी जे पण जसं बैल तुम्हाला भेटत असेल तरी सर्व शेतकरी मंडळी आहेत.
येत असतात बैलांचा वापर. आणि जसं हे लोक विकायला असतात तर दादा आपण काय बैलामध्ये काय बघून तुम्ही विकत घेता का? जसा हा बैल मला आवडला किंवा त्याच्यामध्ये काय असं एक गुण असतं का ज्याच्यामुळे तुम्ही त्यांना घेता? त्याची झलामी पाहिजे आणि त्याची पुढची काम नसावी आणि दिसायला देखणं असावा. देखणा असावा. आणि एक अदात तुम्हाला मॅटर करतं का? अदात 0 दात असेल किंवा 2 दात 4 दात असे आदत 2 दात चालतो आम्हाला. चालतो ना त्याच्यावर. तर अशी ही थोडक्यात माहिती असते. प्रत्येकाची आवड निवड वेगळी असते. जेवढे इकडे येणारी मंडळी असते. तर किती वर्ष तुम्ही येत असता या मार्केटमध्ये? झाली 7-8 वर्षे. 7-8 वर्ष. म्हणजे लहानाचा मोठा तुम्ही हा मार्केट बघितलं, पण जेव्हापासून खरेदी विक्रेती करायला लागले तर 7-8 वर्ष तुम्ही येत असता. तर तुम्ही किती वर्ष झाली इकडे येता? आम्ही बरीच वर्ष झाली. बरेच म्हणजे 20 वर्षापेक्षा जास्त झाले. तसं हा पूर्ण मार्केट भरलेला आहे, पाहू शकता तुम्ही. तर चला मंडळी, आपण आता बैल बाजारामध्ये आलो आहे आणि बैल बाजारामध्ये तुम्ही बघितलंच आहे की इथं बरीचशी बैलं आलेली आहेत. दादा आपण किती बैला घेऊन आलो आहेत? 25-26 आहेत. आणि आपल्याकडे सिंगल आणि जोडी दोन्ही म्हणजे बघायला भेटतात आहे का आपल्याला? त्यांची काय किंमत असणार आहे बैलांची? 50-55. जसं हा आता हा बैल विकत गेलेला आहे का? तर हे तर 3 तारखेला जेव्हा चालू होईल तेव्हा घ्यायला येतील. ते कितीला गेला हा बैल? आणि किती दात आहे हा? हे आदात आहे का? आणि बाकीचे जेवढे पण आपल्याला बैला बघायला भेटतात त्यांची तुमची सुरुवातपासून ते लास्ट शेवटपर्यंत किती महागातला बैल तुमच्याकडे आहे? 50-55 आहे ना. 50-55 पर्यंत आहे का? तर तुम्ही किती वर्ष येत असता या बैल बाजारामध्ये? 25-30 वर्ष झाली. 25-30 वर्ष झालेले आहेत की तुम्ही आत्तापर्यंत सर्वात महागडा बैल कुठला विकलेला असेल? महागडा पहिल्यांदा हेच गेले आजचाच गेलेले का? आणि तुम्ही जेव्हा जात असता असे महाराष्ट्रात बरेचशे ठिकाणी बैल बाजार भरत असेल बरोबर? तर तुम्ही असा कोणाचा बैल ऐकलेला आहे की जिकडे सर्वात महागडा बैल जो विकत गेलेला आहे बैल बाजारामधून? महागडा बैल आता कोणतं तेवढं फक्त किंमतच ऐकू बकासूरची, बाकीचे नाही. ओके ऐकूनच बकासूरची, मोहिल शेठची बैलाचा तुम्ही ऐकलेला असेल. तर असे बरेचसे बैल आहेत. हे बघा या साईडला तुम्ही पाहू शकता. तुम्ही अदात आहे, 2 दात आहे, 4 दात आहेत. ही सर्व अशी बैलं बघायला भेटतात. हे बघा यांची किंमत सर्व आहेत. तर तुम्हाला जर बैल घ्यायचे असेल त्या बैल बाजारामध्ये यावं लागेल तुम्हाला. चला मंडळी, अजून एका दादांकडे आलो आहे. दादा आपण किती एकूण बैलं आणलेली आहेत? 4 बैल आणलेले आहेत आपण. 4 बैलं म्हणजे जोडीप्रमाणे आणलेली आहेत का? 4 जोडी म्हणजे 8 बैलं. 8 बैल. आणि काय किंमत आहे आपल्या जोडीची बैलांची? हे जोडीची 1,20,000. 1,20,000 पर्यंत हे जोडे आहेत. आणि बघा हे किती दात आहेत दादा? हे दूध जात आहे. आदात आहेत का? आदात एवढे मोठे मोठे बैल आहेत. आणि यांची जाती काय आहे? म्हैसूर जातीचे आहेत का? आणि त्याच्यानंतर हे काय गावठी आहेत का? गावठी आहेत आपले. हे गावठी आहेत का? दादा आपला एकदा नंबर सांगाल का आपण? 74 98 65 21 52. नक्कीच जर तुम्हाला बैल घ्यायचे असतील तर दादा खरेदी विक्रेती करत असतात बैल मार्केटमध्ये जिथे कुठे बैल बाजार भरत असतो. तर त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करा. असे बरेचसे बैल आपल्याला हे बघा इथं बघायला भेटतात. चला मंडळी, अजून आपल्याला खिल्लारी बैला बघायला भेटतात. खिल्लारी जातीची बैलं बघायला भेटतात आणि यांची किंमत आपण जाणून घेऊया. बैलाचे मालक आहेत. दादा काय किंमत आहे बैलांची? किंमत का असणार आहे बैलांची? 90,000 रुपये जोडी असणार आहे. 90,000 रुपये जोडी असणार आहे. आणि काय आदात असणार आहे? किती दात असणार आहेत? 2 दात, 4 दात, 6 दात किंवा आदात असे बरेचसे बैल आपल्याला बघायला भेटतात. हे बघा इकडं वेगवेगळ्या व्हरायटीचे हे सर्व 50,000 70,000 90,000 असे जोडे असतात. भावताव असतो. तर तुम्ही येत असाल तर या आपल्या म्हसेसर बैल यात्राच म्हणजे आपला जो बैल बाजार आहे तिथे या. आणि इकडे दादा आपला नंबर सांगाल का? एकदा नंबर सांगा, मोबाईल नंबर सांगा तुमचा नंबर. 74 98 59 03. तर यांचा नंबर आहे. जर कोणाला ही बैलं घ्यायची असतील तर त्यांना कॉन्टॅक्ट करा तुम्ही नक्कीच. आणि बरेचसे असे सुंदरसे देखणी रूपाचे बैल आपल्याला बघायला भेटतात. चला मंडळी, इथं अजून एक जातीची बघायला भेटते. दादा काय जात आहे या बैलांची? जात खिलार जातीची बघायला भेटतात इकडे. आणि यांची किंमत काय असणार आहे? 1,00,000 रुपयाची जोडी. ही जोडी आपल्याला 1,00,000 रुपयामध्ये जोडी बघायला भेटतात. हे बघा या साईडला पाहू शकता तुम्ही. 1,00,000 रुपयामध्ये ही जोडी आहे. आणि अशी बरीचशी बैलं आहेत. तर तुम्हा सर्वांना हे बघा जवळून मी दाखवतोय. हे बघा पाहू शकता तुम्ही. हे बघा मंडळी, इथं आपल्याला हा बैल बाजार आहे. आणि या बैल बाजारामध्ये अशी बरीचशी बैलं बघायला भेटतात. आणि जे बैलप्रेमी आहेत ना तुम्ही सर्व बघताय ना ते बघा खरेदी विक्रीसाठी तर मंडळी अशी फिरतात
कोणाला कोणाला आवडतं ते इजबाणी सर्व बैल खरेदी विक्रेती करतात आहे. इकडं हे सर्व पाहू शकता तुम्ही, वेगवेगळ्या जातीच्या प्रजातीच्या इथं आपल्याला ही बैल बघायला भेटतात आहे. मंडळी बघा कशी बैल येतात आहे. बघा ही बैल आहेत सर्व विकण्यासाठी येत आहेत. अशी मोठी मोठी बैल अजून मार्केट भरणार आहे. बघा हा पाहू शकता तुम्ही, हे असा हा महोत्सव, हा फेस्टिवल पूर्णपणे भरणार आहे. मंडळी या साईडला बसू शकता. मंडळी पूर्ण मार्केट फिरल्याच्या नंतर बैल बघितल्यानंतर आपण आलो आता अशा मार्केटमध्येच, म्हणजे एका स्टॉलमध्ये जिथं म्हशी आपल्याला बघायला भेटतात. आता किती आपल्या उतरलेत म्हशी? आपल्या म्हशी आहेत 35 आहेत का? आपण राहणारे कुठले दादा? सिंधीपाडा. सिंधीपाड्यातले आहेत का? आणि हे टोटल आपल्याला आता सुरुवाती जसं आपल्याला सांगितलं ह्याच्यामध्ये किती प्रजाती जातीचे असतात आपल्याला म्हशी? 3-4 जातीच्या म्हशी असतात. 3-4 जातीचे असतात. तर आपल्याकडे आता कुठल्या जातीचे म्हशी आहेत? आता आपल्या इकडे मावरी आहेत. मावरी आहेत का? जाफर आहेत. ओके. आणि राहायला कुठे आहेत आपण? सिंधीपाडा. सिंधीपाडा मुरबाड, म्हणजे मुरबाड मधूनच आलेले आहेत. ते जसं आता हे तुम्ही सिंगल विकताय का जोडीने विकताय म्हशी सर्व? आम्ही सिंगल बी विकतो, जोडीने बी विकतो, 4 बी देतो, 5 बी देतो. अच्छा, जसं तू ज्याला कोणाला घ्यायचं असेल तसं. तर सध्या हे आता म्हशी आहेत तर यांची सिंगल किंवा जोडीने काय किंमत असणार आहे म्हशींची? आता त्यांचे सांगायला लागतात कमीत कमी 45, 50, 45, 50, 55 यांची किंमत आहे. भावतोल 60 पर्यंत आहे. जर तुम्ही बार्गेनिंग करणार तुम्ही वरती खाली काय तर होईल. आणि हे सर्व असे बरेचशा म्हशी आहेत बघा इकडे तुम्हाला बघायला भेटतात ते. आणि यांचा वापर आपण आपल्या तबेल्यामध्ये दुधासाठी करतो. आणि जे त्यांचा धंदा आहे, दुधाचा धंदा आहे, ते लोक सर्व येतात, यांना भेट देतात. आणि दादा आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा जरा. आपला कॉन्टॅक्ट नंबर काय आहे? कॉन्टॅक्ट नंबर त्यांचा सांग. हो दादा सांगा, तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा चला. 75 17 34 84 16 34 74 84 16. तर हा दादांचा नंबर आहे. तर कोणाला म्हशी घ्यायची असेल त्यांना कॉन्टॅक्ट करा. चला इथं बैल आहेत. हे बघा हे सर्व भावतोल होतो इकडं या मार्केटमध्ये. आणि अशी लोक येतात खरेदी विक्रेतीसाठी. हे बघा येत असतात बरीचशी मंडळी या साईडला पाहायला मिळतात तुम्हाला. मंडळी गुल्लाल फक्त विजयाचा जो गुल्लाल असतो तो यांच्या अंबरनाथ तालुक्यामध्ये पण उडालेलाच आहे. आणि आज यांनी बैल खरेदी केलेली आहे. दादा कसं वाटतंय तुम्ही आज बैल खरेदी केलेली आहे? आम्हाला आनंद वाटतो आज आम्ही बैल खरेदी केला, कारण की बघा हा गुल्लाल असतो आणि याची एक उत्सुकता एक वेगळी असते. इकडे पाहू शकता हे सर्व यांचे साथीदार गावकरी मंडळी सर्व आलेले आहे, गुल्लाल लावतात आहे. आणि कसा नाही अंबरनाथ मंदा पाळेगाव तुमच्या गावाचा पण नाव घेतलंय दादा. हा आणि हा पूर्णपणे बैल आहे. तर दादा हा बैल तुम्ही काय बघून घेतलाय? त्याची चाल, शिंगोटी वगैरे सगळं मस्त, फिटनेस वगैरे चांगली आहे त्याची. बरोबर. ते बघून आम्ही बैल खरेदी. आणि देखणं आहे त्याच्यावरून घेतलेलं आहे. बरोबर. आणि तुमची बैल अजून पण आहेत का? आमच्या घरी एक बैल आहे रुद्रा म्हणून. ओके. आणि शंकर म्हणून एक आमचा रावलीचा वस्ताद होता. ओके. अगोदरपासून आमचं नाव त्यांनीच केलेलं आहे. त्याची जागा चालवण्यासाठी हा घेतलेला आहे, नवीन घेतलेला आहे. आणि याची 5वी कधी होईल मग आता? करू लवकरच. की लवकरच घरी गेल्यावरती सर्व त्यांचं नाव विचार करते आणि नाव ठेवतीलच. आणि हे किती आकडा काय सांगितलेला आणि तुम्हाला कितीला पडला हा बैल? आकडा पडला आपल्याला 45ला. 45ला गेलेला, 45 मध्ये गेला. आणि यांच्या घरातली पूर्ण जी फॅमिली आहे सर्व शेतकरी आहे. आणि त्याच्यानंतर म्हणजेच बोलायला गेला ना का हा बैल बघितल्यानंतर बैल प्रेम आहे बघा. हा लहान बाबू पण आला. बाबू कसा वाटतंय तुला? भारी वाटतंय. अभ्यास पण करा तसा बैल घेतलाय तर करशील ना? कुठे आहे रे दादा? आपण अंबरनाथ मध्ये कुठल्या गावात? पाळेगावामधून आलेले. आणि आपला बैल जरा दाखवा आपल्या व्ह्युअर्स लोकांना. हे बघा हा बैल आहे. हे बघा हा पूर्णपणे बैल पाहू शकता तुम्ही. हे बघा आणि खतरनाक बैल आहे. आणि हा आदात आहे ना दादा? हे बघा ही ताकद आहे शर्तीची बैलांची, हीच ताकद असते. सर्व बघून एकदम उत्साहामध्ये बघा. ही बघा यांच्या चेहऱ्यावरचा उत्साह बघते की काय खरेदी केल्यावरती किती भारी वाटते. आणि बरीचशी मंडळी आहे असे बरेचसे या. हा हे बघा याच्यासाठी लहान लहान प्रेमी आहे. हा बघा बैल प्रेमी लहान आहे. शंभू कसं वाटतंय तुला? आणि अभ्यास पण आता भारी करशील ना? हा पप्पा कुठे आहेत तुझे?
घरी आहेत का? चला ही पूर्ण फॅमिली आलेली आहे तिकडं. बघा 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 कसं आहे बघा, हे बैल आहेत. ही ताकद आहे शर्तीची, बैलाची हीच ताकद असते. तर चला हे बघा, हे खतरनाक आहे भाई, खतरनाक 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 डेंजर डेंजर एकदम खतरनाक. दादा काय नाव आपलं? धनाजी गणपत धुमाल. आणि आपण किती बैल उतरवलेत? 11. आणि आपण खरेदी विक्रेती करत असता बरोबर. आणि मी जसं आता मगाशी बघितलं की सर्व मंडळी तुमच्याचकडे येतात खरेदी बैल विक्रेती करण्यात. असं काय कारण आहे की तुमच्याकडे सर्व मंडळी येतात? म्हैसूरचा आता बैलामध्ये प्रकार असतात का? तर आपल्या ज्या महाराष्ट्रामध्ये जे आपल्या ठाणे आणि कल्याण डोंबिवलीमध्ये बैल पळतात ते त्या जातीचे असतात का? ही म्हैसूर जातीची लोक ही म्हैसूर जातीची आहेत का? हीच आहे. एक नंबरची म्हैसूर जाती, एक नंबरची जात आहे. आणि शर्तीचं जसं कोणाला बैलांच्या बद्दल माहिती घ्यायची असेल की बैल कसा घ्यावा तर थोडक्यात सांगा. तर बैल काय म्हणून बघा, म्हणजे ज्याला कोणाला काय गुण बघायचं असतं? काहीच नाही. वर पाटणावर कुठं कपालवर डबल नाही, भावरा कपा पाठीमागा पण एकच भावरा आहे. ओके हा, पाठीमागा भावरा नाही. ओके. आणि बैल बैल घेत पुण्यात बघा हा का? एक नंबर त्याला खुरी आहे. ओके बरोबर. आणि बैल घेताना किती दात घ्यावा किंवा आदत घ्यावा का? आदत आहे. आदत म्हणजे ज्याला कोणाला बैल घ्यायचा असेल तर त्याने आदतच घ्यावा का? आणि असेल तर आदत नाही. आदतच घ्यावा का? बरोबर. आणि त्याच्यानंतर शिकवणं वगैरे करून पूर्ण. तर आतापर्यंत तुम्ही सर्वात महागडा बैल तुम्हाला 30 वर्ष 40 वर्ष झाली असेल जेवढे पण तुम्ही बैल खरेदी विक्री तर किती महागापर्यंत विकलाय? किंवा त्या बैलाचं नावगाव झालं तर किती लाखापर्यंत गेला बैल तो? 3 लाखाला विकलेली विकलेले आहेत. आणि आता त्याची किंमत किती झालेली आहे? असे कुठले बैल डबलने. डबल टिबलनी झालेले आहेत. तर अशी बरीचशी बैल आपल्याला या मार्केटमध्ये बघायला भेटेल. तर जर कोणाला तुम्हाला संपर्क करायचा असेल तुमचा एकदा कॉन्टॅक्ट नंबर सांगा ना दादा. 97 65 69 69 47 44. ते दादांचा नंबर आहे. आणि इकडं धनाजी गणपत धुमाल यांचं नाव आहे. तर तुम्हाला जर बैल मार्केट संपल्यानंतर पण तुम्हाला बैल हवं असतील तर त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. ते आपले मुरबाड म्हशामधलेच आहेत, कोरावळे गावातून आहेत. तर सर्व बघा, हे बघा ही पब्लिक आहे, ही सर्व पब्लिक आपल्याला बघायला भेटते. बघा झालं ते बघा, ही दादानी घेतलेला बैल बघा, काय ताकद बघा, ही आहे ताकद. दोघांना आहे बघा, असली ताकद आहे, खतरनाक खतरनाक ताकद आहे. इथं दादा कुठून आले आपण लोक? सरळगाववरून, म्हणजे आपल्या मसा मुरबाड मधलीच मंडळी आहेत. आणि आपण हा बैल घेतला. हा काय आदात आहे? किती दात आहे? आदात आहे का? 10 महिन्याचा वासरू. तुम्ही दरवर्षी येत असता का? दरवर्षी येत असता. आणि दरवर्षी कुठला ना कुठला एक बैल घेऊनच जाता, खरीद करून जाता. आता काय बघून तुम्ही हा बैल घेतलाय? त्याची जात बघून, त्याची नसल बघून. ओके. आणि जर एखादा ज्याला नवलखा असेल, ज्याला बैलांच्या बद्दल माहिती नसेल, त्याला बैल घ्यायचा असेल तर त्यांनी सर्वात पहिल्या बैलामध्ये काय बघायला हवं आणि ज्यानेकडे त्याला म्हणजे बैल समजेल? आणि बैलाची जात बघायची, नसल बघायची, बैल कसं आहे, पायात कसं आहे, छातीमध्ये कसं आहे ते बघायचं. बरोबर. बैल घ्यायचा. पण आणि हा आता तुम्हाला आकडा काय सांगितलेला आणि तुम्ही कितीपर्यंत बोली केली? हा 40,000 रुपयाला घेतलेला. आणि असा आकडा काय सांगितला होता तुम्हाला पहिला? 51,000 रुपये. आणि आता जसं मार्केट हा पूर्ण भरलेला आहे बरोबर, तर हे आता काय घडलं का इथे जरा जास्त घोलकांडा भरलेला, म्हणजे कसं मार्केट असतो किंवा बोल्या लागतात का इकडं? हा, व्यवहारला बोलीच लागलेली असते. ओके. व्यवहारला बैल. आणि या बैलासाठी जास्त लागलेली होती का? म्हणजे बरीचशी मंडळ येतात आणि जेव्हा ज्याला बैल पटतं आणि व्यवहार झाल्याच्या नंतर याच्यावरती गुलाल उडवतात. ते हा तुम्ही आता 3 तारखेला घेऊन जाणार ना, की आजच घेऊन जाणार आहेत? आजच घेऊन जाणार. तर तुमचा बघा ही ताकद आहे, बघा ही ताकद आहे, ही बघा ही कसं खतरनाक खतरनाक आहे, खतरनाक खतरनाक आहे, खतरनाक. असू द्या, बांधून घ्या बांधून घ्या बांधून घ्या बांधून घ्या बांधून घ्या. बघा मंडळी, सर्व बैलप्रेमी बैल बघायला आलेले आहेत. आणि जेवढे पण बैल तुम्हाला बघायला भेटते सर्व शर्तीचे आहेत, सर्व शर्तीची बैल आहेत. आणि हे बांधतात कारण की यांना ॲग्रेसिव्हपणा असतं. जसं आपण सुरुवातीला ते बैल बघितली, शेतीमधली बैल बघितली, ते बैल वेगळी असतात आणि ही शर्तीतली बैल वेगळी असतात, ॲग्रेसिव्ह असतात. म्हणजे ते धावण्याचा जो ॲग्रेसिव्हपणा असतो ना तो खूप डेंजर असतो. हे बघा, हे ऐकत नाही बैल, हे बाबा 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 डेंजर काम आहे, डेंजर, एकदम डेंजर काम. आणि सर्व विकत घेण्यासाठी मंडळी येत असते. बैल पारख करतात, बैलाचा गुण बघतात आणि देखणा कसा आहे त्याच्यानंतरच हे सर्व खरेदी करतात.
मंडळी, फिरता फिरता बैल बाजार म्हणजे गुरांचा बाजार म्हसेसरची यात्रामध्ये आपल्याला आजची सुरुवात झालेली आहे आणि सरकारी योजनेअंतर्गत म्हणजे आपल्याला शासनाकडून एक असा स्टॉल बघायला भेटतोय आणि खूप छानसा उपक्रम राबवण्यात आलेला आहे। या उपक्रमामध्ये इथं सर्वात पहिला हे आपले शासनाचे कडून हे सर्व इथं शासकीय अधिकारी आहेत, दादा लोक आहेत, ताई मंडळी आहेत आणि ह्यांच्याकडून आपण थोड्या वेळात काय काय इकडे उपक्रम असणार आहे, काय असणार ते सर्व माहिती घेऊया। आणि हे बघा इथं थोडक्यात मी तुम्हाला दाखवतोय हे सर्व इथे काय असतं गुरांच्या बद्दल, कुक्कुटपालन असेल, शेतीपालन असेल किंवा तुम्हाला पशुपालन असेल आणि असे बरेचसे जेवढे पण उपक्रम असतात हे सर्व बघायला भेटतात आहे। आणि इथे तुम्हाला हे बघा मुंडे साहेब बघायला भेटतात आहे आणि इथे हे सर्व आपण थोडक्यात माहिती घेऊया। आणि इथे औषधंसुद्धा आहेत की तुम्हाला उपचार जेव्हा तुम्ही येणार तुमचे बैलांना घेऊन इथं चेकअपसाठी, तर थोडक्यात जेवढा फास्ट रिलीफ करण्यासाठी इथं उपचार पण दिलेले आहेत। आणि हे कशासाठी आहेत, कशासाठी आहे हे सर्व स्टॉल आपण थोडक्यात आता माहिती घेऊया आणि दादा लोकांकडून पूर्णपणे। तर चला मंडळी, तुम्ही बैल बघितली आणि बैल कशी टेम्पोतून उतरतात आहे, त्याच्यानंतर परत जे लोक विक्री करतील ते 3 तारखेला ते लोक घेऊन पण जातील आणि खरेदी करतील ते लोक पण घेऊन जातील। आणि जेवढं बैल असतील किंवा छोटे छोटे पाड्डे असतील ते जेवढं पण आपल्याला तुम्ही सुरुवातीला बघितलं सर्व आपल्या व्हिडिओमध्ये, तर मी आपल्याला एक असे व्यक्ती भेटलेले आहेत म्हणजे हे आपल्या सरकारीच आहेत जे आपल्या मुरबाड म्हणजे ठाणे जिल्ह्यातून आहे। ते दादा थोडक्यात माहिती द्या, जे आपण मी मगाशी व्हिडिओमध्ये सर्व दाखवला आपल्या इकडचा हा स्टॉल काय होता, इकडे कशासाठी मांडला, हे सर्व आपण थोडक्यात माहिती द्यावी। नमस्कार, पशुसंवर्धन विभाग पंचायत समिती मुरबाड, जिल्हा परिषद ठाणे या ठिकाणी खामलिंगेश्वर यात्रा म्हसा अंतर्गत जो काही गुरांचा बाजार भरतो, खरं तर तसं पाहिलं तर महाराष्ट्रातील अतिशय प्रसिद्ध अशी ही यात्रा या ठिकाणी भरते आहे। जनावरांचा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी बाजार भरतो, एक 8 ते 10 दिवसापर्यंत हा बाजार चालतो या ठिकाणी। आणि अशा वेळेस या ठिकाणी जे काही पशुपालक असतील, खरेदीदार असतील, विक्रेते असतील, त्यांची जनावरं या ठिकाणी जी आणली जातात, तर ह्या जनावरांच्या आरोग्याच्या काळजीसाठी या ठिकाणी पशुसंवर्धन विभागाने पूर्ण असा एक सुसज्ज असा नियंत्रण कक्ष उभारला आहे। आपण पाहत असाल या ठिकाणी आपण औषधांचाही या ठिकाणी साठा उपलब्ध आहे। या ठिकाणी कुठल्याही प्रकारच्या जनावराला इजा झाल्यास तात्काळ त्याला या ठिकाणी सेवा देण्यात येईल। यासाठी जनावरांना जो आपण एक बंदिस्त म्हणून खोडा लागतो, तो खोडाही आपण या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात उभा केलेला आहे, जेणेकरून या ठिकाणी जनावराला कुठल्याच प्रकारची अडचण येणार नाही उपचाराकरिता, अशी परिपूर्ण नियोजन या ठिकाणी केलेलं आहे। तर दादाच्या थोडक्या माहितीनुसार जेव्हा तुम्ही इथे येणार खाद्य आपला बैल जे पण आपण विक्रेती करणार किंवा खरेदी करणार, तर तुम्हाला असं वाटलं का आपण आपला जो बैल विक्री करून घेऊन चाललोय तर त्याच्यात काय प्रॉब्लेम नाही, तर इकडे तुम्ही येऊन चेकअप पण करू शकतात। आणि हे सर्व 10 रुपये फक्त केस पेपर तुम्हाला फी भरावी लागेल। आणि त्याच्या व्यतिरिक्त जर इकडचे जे सल्लागार आहेत डॉक्टर, ते त्यांना सांगण्यानुसार की त्याला बाहेरचं काय औषध द्यायचं तर त्याचे पण तुम्हाला माहिती पूर्णपणे ते सर्व देतील। आणि सर्वात पहिलं म्हणजे हे तर बैल बाजारमध्ये इथे येण्याचा अगोदर आपल्याला काय आहे, एक मेन मुद्दा काय माहिती आहे का, इकडे जे शेतकरी येतात ना, तर त्यांच्यासाठी सरकारची जी सरकारी योजना आहेत ते त्यांच्यापर्यंत गावोगावी पोहोचावी। तर या महाराष्ट्राची सर्वात मोठी यात्रा आहे, इकडे बरीचशी लोक येतात, शेतकरी येतात लांबून, तर त्यांना इकडचे आपल्या इकडे आज सरकारची काय काय योजना आहेत दादा? शासनाच्या बऱ्याच योजना आहेत। पशुसंवर्धन विभागामार्फत पोल्ट्री असेल, गोट्री असेल, दुग्ध व्यवसाय असेल, यामध्ये सर्व प्रकारच्या योजना सरकारने सुरू केलेल्या आहेत। त्या पद्धतीत त्याचं अनुदान हे देय असतं आहे। जर शेतकऱ्यांनी त्या विभागाच्या कार्यालयात, तालुका कार्यालयात जर भेट दिली तर निश्चितच या सर्व प्रकारच्या योजनेची माहिती आपल्याला मिळेल। आम्ही याच ठिकाणी लोकांनी या ठिकाणी आलेत आणि माहिती मागे देतात, निश्चित देण्याचा प्रयत्न निश्चित देईल, कारण की आपल्याला थोडक्यात मोठी आता व्हिडिओ आहे, पण याचा नंबर पण इथे मी सरकार जो शासनाचा नंबर आहे इथे प्रोव्हाइड केलेला आहे, तुम्हाला इथे कुठेतरी एक साईडला दिसत असेल, त्या नंबरवरती पण तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता। आणि आल्याच्या नंतर दादा असतील किंवा त्यांचे सहकारी असतील त्यांना भेट द्या, तुम्हाला पूर्णपणे माहिती देतील। आणि तुम्ही ज्या तालुक्यात असेल, त्या जिल्ह्यात असेल, शासनाचे असे बरेचसे विभाग असतात त्या विभागातून। आणि खरोखर जेव्हा गाव विभागात छोटे छोटे गाव असतात, वाड्या असतात, इथपर्यंत शासन पोहोचू नाही शकत, तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचवत आहे। आणि इथे आल्याच्या नंतर तुम्हाला असं जाणवलं की मी आता तुम्हाला दाखवलं, कारण की आल्याच्या नंतर इथे बरेचसे उपक्रम आहेत, ते सर्व तुम्ही व्हिडिओमध्ये सुरुवातीलाच बघितलं आहे आणि बाकीचे डिटेल पूर्ण भेटूनच देतील। आणि चला अजून काय डिटेल्स असतील सर्व आपण बघूया। चला मंडळी, इथं ॲम्ब्युलन्ससुद्धा आहे, हे बघा आपण माहिती तर दादाने आपल्याला दिली
त्या माहितीनुसार आपल्याला हे पूर्ण 24 तास ना, 24 तास. जर काही प्रॉब्लेम आला तर 1962 या टोल फ्री नंबरवर कॉल 1962 म्हणजे 1962 नंबरवरती हेल्पलाईन नंबर आहे. आणि हा बघू शकता तुम्ही फिरता पथक आहे. आणि जेवढं पण काय असे मोठे मोठे गाड्या आणलेल्या आहेत, तर हे यावर्षी खूप छान केलेलं आहे या आपल्या या महोत्सव या यात्रेमध्ये. बघा त्या साईडला दादा त्याला काय म्हणतात, घोडा, बैलांसाठी उपचारासाठी आहे ते. तर छानशी माहिती दिलेली आहे. आपण अजून मंडळी म्हसेसर यात्राच म्हणजे आपली मुरबाडची यात्रा चालू झालेली आहे. आणि तुम्ही बरेचसे व्हिडिओजमध्ये खालून व्हिडिओ बघितलेले असेल, पण आता तुम्हाला ही यात्रा कशी असणार आहे तुम्हाला आम्ही हवेतून दाखवणार आहे. सूरज जाऊ दे आपला मागे वरती. दादा, हे काका, हे मामा, चल मशाच्या जत्रेला. मशाची जत्रा आली र दादा, जायाची दांदल झाली रे. मशाची जत्रा आली र दादा, जायाची दांदल झाली रे. खांबलिंगेश्वर म्हसोबा सुंदर ठेवी कृपा सावली रे. शेतकऱ्यांची कष्टकऱ्यांची आहे जणू माऊली रे. नवसाला पावतो हाकेला धावतो गोरगरिबांचा वाली रे. मशाची जत्रा आली रे दादा, जायाची दांदल झाली रे. आकाशी पाळणी सुंदर खेळणी तमाशा आणला वणी रे. मिठाई बर्फी कोयता खुर्पी सुपा आणि टोपली रे. ब्लँकेट घोंगडी चादरी लुगडी भांडी कुंडी पातेली रे. मशाची जत्रा आली रे दादा, जायाची दांदल झाली रे. घोडे ना मेंढे म्हशीना रेडे खिलारी बैल जोडी रे. बाप्याना बाई दादाना ताई नवीन पोरा पोरी रे.